बेडा पारिजात. तात्यांचे वय आता 60 ओलांडून पुढे गेले आहे. 60 बुद्धी नाठी ही म्हण त्यांच्या बाबतीत निरुपयोगी आहे. लहानपणापासूनच ते एकाकी आणि भोळसर आहेत. सारे आयुष्य त्यांनी एकाकी अवस्थेत काढले. माझ्या वडिलांचा संसार एवढा विस्ताराला आला, पण तात्या कधी त्यात येऊन स्थिरावले नाहीत. 4-2 वर्षांनी ते कधीतरी गावी येत नाही असे नाही. घरातल्या अगदी लहान मुलांशी तेवढे ते मनमोकळेपणाने बोलत. गावातल्या वडीलधाऱ्या मंडळींच्या गाठीभेटी येऊन एके दिवशी मुक्यानेच निघून जात असत. माझे वडील तात्यांचे थोरले बंधू. त्यांच्याशीही कधी तात्या मनमोकळेपणाने बोललेले मी पाहिले नाहीत. 12-13 वर्षांपूर्वी माझ्या वडिलांच्या शेवटच्या दुखण्यात तात्या सांगून धाडल्यासारखे आले. महाप्रयाणाच्या सिद्धतेत असलेल्या वडील भावाच्या पायघडीत मुक्यासारखे बसून राहिले. शेवटचा श्वास सोडण्यापूर्वी वडिलांनी त्यांना आवर्जून सांगितले, "कोंडीबा, आता गाव सोडून जाऊ नकोस. माझी मुलं करती झालीत. शेत जमिनीचा एवढा खटाटोप त्यांनी केलाय. तुला कुणी अंतर देणार नाही." तात्यांनी मान डोलवली. माझे वडील इहलोक सोडून गेले. वडील बंधूंच्या मरणाच्या शब्दाला तात्यांनी मान दिला आणि ते गावात राहिले. गावात म्हणजे गावातल्या आमच्या वाड्यात नव्हे. त्यांनी आपली वस्ती गावदरीच्या रानात टाकले. रानातल्या झोपडीत 3 दगड मांडले. पुन्हा एकाकी संसार सजवला. तेव्हापासून आज दिवसापर्यंत ते तिथेच राहत आहेत. गावातलं वाडा आणि रानातली झोपडी यांतील अंतर 2 फरलांगांचे देखील नाही. तात्या ते अंतर तोडून सहसा गावाकडे येत नाहीत. खेड्यात राहणारी माझी भावंडे त्यांच्या त्या चमचमीत वागण्याला कधीही कसलीही हरकत घेत नाहीत. नाही म्हणायला माझी आई तेवढी तात्यांवर कातवते. संतापलेल्या स्वरात ती त्यांना म्हणते, "मुलं वागणार नाही तसं पुतणे वागवतात. पोरांनी कर्तबगारीनं कमावलंय. म्हातारपणी उपभोग घ्यायचा सोडून असं का राहता वनवासासारखं?" आईला उलट उत्तर मिळत नाही. तात्यांचे वनवासाचे व्रतही कधी सुटत नाही. त्यांचे जगच वेगळे आहे. माणूस हा प्राणी सामान्यतः घरवेडा आहे. तात्यांना घर या संस्थेची मातब्बरीच कधी कळले नाही. आदिवासी माणसासारख्या त्यांच्या गरजा अगदी प्राथमिक आहेत. एवढ्या म्हातारपणेही भल्या सकाळी उठून ते रानातल्या विहिरीत आंघोळ करतात. दिवसभर उन्हातान्हातून रानभर भटकतात. मनाला येईल ते काम करतात. त्या कामामागे कसलं गणित असत नाही. कधी उन्हाला पाठ देऊन ढेकळे फोडीत बसतील, तर कधी उन्हात तळत वावरातले सडच वेचून काढतील. कधी झोपडीपुढचा दगडी खळगा उगाचच मोडतील आणि नवा रचतील. झोपडीची तळजमीन गायीच्या शेणाने स्वच्छ सारवून घेण्याचा उद्योग ते आठवड्यातून 2दा करतात. स्वतःचा तुकडा स्वतः भाजून खाण्यात त्यांना कष्ट असे कधीच वाटत नाहीत. रानातल्या जनावरांशी मात्र ते मायेने वागतात. एखादी शेळी गाभण असली तर पहिलट करून लेकीचे आई कौतुक करणार नाही इतके कौतुक तात्या त्या शेळीचे करतात. गुरांचा बोठा रानातच असतो. बैलजोड्या, गायी, त्यांची पारडे, वासरे रानातच असतात. चाकरीचे गडी जनावरांची उस्तवारी नियमाने करीत असतातच, पण त्यांच्या कामावरही तात्यांचा पावशेर ठेवलेला असतो. एखाद्या बैलाच्या खांद्याला नखभर रकाळलेली जखम आली तर सुदैवाने मुके दिसणारे तात्या एकदम बोलभांड होतात. चाकरीच्या गड्याच्या 3 पिढ्यांचा उद्धार करतात. कुण्या गायीच्या चौकावरचे हाड उंचावल्यासारखे दिसू लागले की त्यांच्या संतापाला सुमार राहत नाही. जनावरांच्या प्रकृतीची खराबी त्यांना विलक्षण अस्वस्थ करते. गड्या माणसांची रळी उडवून ते थांबत नाहीत. कळेल त्या उपायांनी त्या जनावरांना धडधाकड करण्याच्या मार्गाला ते स्वतःहून लागतात. कानांच्या आतल्या भागात लाल कातड्यांचे मखमली अस्तर असलेले एखादे होळंदट्टे वासरू त्यांना इतके जीव लावते की त्याच्याशी लोळत खेळत राहणे हा त्यांचा दिवसभराचा उद्योग होऊन बसतो. त्याच्या मागे ते साऱ्या गावदरीभर पळत राहतात. कोवळं जनावर आणि निबर माणूस यांची जगागळी शर्यत कामकरी, कुळंबिणी आणि उंडगे गुराखी यांच्या करमणुकीचा विषय होऊन बसतो. मग अशा एखाद्या पाड्याचे लाड इतके वाढतात की पुसणे नको. वाढत्या खोंडाने नंदीपडाची तयारी धरावी म्हणून तात्या त्याला कणकीचा रतीप सुरू करतात. त्याच्या शिंगांतली रग वाढीला पाडावी म्हणून त्याचे मस्तक मांडीवर धरून त्याच्या शिंगांचे अंकुर ते खाजवत खिजवत बसतात. झोपडीपुढच्या झाडाला डोईच्या रुमालाचे एक टोक बांधून ते दुसरे टोक आपल्या हातात धरून धावत्या पाड्याच्या आड धरून त्याला उड्या मारण्याचे शिक्षण देतात. जनावरांसारखाच त्यांचा जीव पाखरांतही रमतो. कोवळ्या उन्हात अंगणात जमणाऱ्या चिमण्या, साळुंख्या यांना ते आपणहून मुठभर दाणा घालतात. विहिरीच्या खबदाड्यातील पारव्यांची कोटी आतल्या अंड्यांसह जलार्पण होऊ नयेत म्हणून धोत्राची कास घालून ते विहिरीच्या भिंतीवर लटपटत चढतात आणि कोट्यांची लोंबती लाकडं हलक्या हाताने आत सारून देतात. रानात पिके उभी असली म्हणजे याच पारव्या चिमण्यांना हुसकावून लावायला ते कमी करीत नाहीत. गोफण या आयुधावर तात्यांचा विश्वास नाही. नुसता आरडा केला तरी पाखरे उडून जातात. या कोवळ्या जीवांना दगडाने मारणे निर्दयपणाचे आहे असे त्यांना प्रामाणिकपणे वाटते. पाखरांप्रमाणे झाडाझुडपांशीही त्यांचा मनात माया आहे.
आमच्या शेतीवाडीत आजन्म कष्ट करून लाळेने मेलेल्या धुमाळ्या बैलांची शिंगं जशी त्यांनी तालीवरच्या बांधात अर्धी पुरून ठेवली आहेत, तशीच हरभऱ्याच्या खुटण्यातील शमी आपट्याची खोडीही त्यांनी जपून ठेवली आहेत. कुणी विचारलेच तर ते सांगतात, कोणाला ठाऊक, वाल्मिकीच्या दांड्यासारखी ही खोडी पुन्हा पालवतील. फुलांच्या झाडांचा मात्र तात्यांना फारसा शौक नाही. 12 एकर रानात एकच पांढऱ्या कन्हेरीचं झाड आहे. त्याला सांभाळावे लागत नाही. नाठाळातले नाठाळ जनावरही त्याला तोंड लावू धजत नाही. ते झाड कधीतरी माझ्या वडिलांनी लावले होते म्हणूनच की काय कोण जाणे, तात्या त्याकडे थोडे लक्ष देतात. रानात मोठ चालू नसली तर एखादी घागर आवर्जून त्याच्या बुडी ओततात. रान, जनावरे, पाखरे, झाडं झुडपे यांतच तात्या रमलेले असतात. देवाधर्माचाही त्यांना फारसा आठव नाही. सुगी मनासारखी साधत राहिली तर वरवंट्याच्या कोनाड्यात बसवलेल्या शेंद्र्या म्हसोबाला आपल्या आंघोळीनंतर एक तांब्याभर पाणी न चुकता ते घालतात. जोंधळाच्या पानावर साखर पडली किंवा गव्हावर तांबेरा आला की पहिला रग ते शेंद्र्या धोंड्यावर काढतात. पारोशा अंगानेच तो धोंडा ते उचलतात आणि विहिरीत फेकून देतात. खेऱ्याच्या वेळी ते त्या पाषाणाला पुन्हा वर काढतात. वरवंट्याच्या कोनाड्यात आस्थेने ठेवून देतात. विहिरीतून आंघोळ करून ओल्याने वर येताना पाण्याने भरून आणलेला चकचकीत तांब्या त्यांच्या डोक्यावर उलटा करतात. त्याला चंदन चोथा आणि कण्हेरीचे फूल वाहतात. तात्यांच्या झोपडीत एक दत्ताची तसबीर आहे. सुगीच्या दिवसात त्या तसबिरीलाही ते कण्हेरीच्या फुलांची माळ चढवतात. एरवी त्या तसबिरीवर कोरड्याने विणकाम केले तरी त्यांचे ध्यान तिकडे जात नाही. वचनाचा आणि त्यांचा काही संबंध नाही. तशी पंढरपुराहून आणलेली 3-4 पुस्तके त्यांच्या दुभत्या कपाटात आहेत. एक गुरुचरित्र, एक व्यंकटेश स्तोत्र आणि एक सहदेव भाडलीचे पुस्तक. ती पुस्तके आहेत मात्र तात्या ती उघडून बसलेले कधी कोणाला दिसत नाहीत. कोंडिबा सावकार पिसारी माणूस आहे असा गावभर त्यांचा लौकिक आहे, म्हणून त्यांना भेटायला कुणी येत जात नाही. नाही म्हणायला माझी भावंडाची धाकटी मुलं आपल्या चिमुकल्या पायांतून काटे मोडून घेत घेत वेळी अवेळी तात्यांच्या भेटीला जातात. त्यांना बघून तात्यांचे काळीच फुलून येते. वासऱ्या कोकरांइतक्याच मायेने ते त्या मुलांशी खेळतात. त्यांना हरभऱ्याचे घाटे सोलून देतात, उसाचे कर्वे कापून देतात, रताळ्याची हंडी उकडून देतात, हुरडा निंबूर भाजून देतात. निजेला आली तर झोपवतात. झोपलेलं मूल पोचवायला वाड्यापर्यंतही येतात. मुलाला त्याच्या आईच्या स्वाधीन करून आपल्या वनवासी वस्तीकडे परत निघून जातात. रानातली झोपडी आणि तिच्या भोवतीचं अर्धा अकराचा आवार जणू तात्यांचे साम्राज्य. थिबा राजासारखे ते चतुष्सीमेत सर्वाधिकारी. तिथे कोणी गेलेलं त्यांना थपत नाही. वर्षातून एक वेळ मी गावाकडे जातो, तेवढ्या वेळेपुरते तात्या आपले ते साम्राज्य माझ्या हाती देतात. माझा मुक्काम तिथे आहे तोपर्यंत ते स्वतः पाहुण्यासारखे वागतात. धणीपणा माझ्याकडे येतो. मी तिथून हल्लो की त्यांचे साम्राज्य पुन्हा त्यांच्या स्वाधीन होतं. वापरासाठी काढलेल्या खुर्च्यांचे सेट तात्या त्याच्या घड्या करून ठेवतात. त्या घड्या एका पोत्यात भरतात. पोत्याचं तोंड दाभण सुतळीने शिवून टाकतात. रोकडसारी कड्या कुलपात ठेवतात. गाद्यांच्या गुंडळ्या करून दडवून ठेवतात. शाईच्या दौत्या, पेन्सिली, पुस्तके, कागद साऱ्याच्या साऱ्याला तात्या आपल्या ताब्यात ठेवून देतात. त्या सामानाला दुसऱ्या कोणी हात लावलेला त्यांना मुळीच चालत नाही. गेल्या वर्षी मी भावाला लिहिलं, तात्यांच्या झोपडीला फरशी करून घे, दगडी भिंतींना आतून सिमेंट प्लास्टरिंग करून घे. भावाने ते काम कोणातरी ठेकेदाराला दिलं. त्यांची माणसे तात्यांच्या साम्राज्यात घुसली. झोपडीत जाऊन पाहणी करू लागली. काय बघताय रे? तात्यांनी दरडावलं. भिंतीला गिलावा करायचा आहे, जमिनीला फरशी बसवायची आहे, सामान हलवावं लागेल इथलं. नाही हलवणार. का? मास्तरांनी सांगितलंय. फार शहाणा आहे तो. सामान हलवल्याशिवाय आम्ही काम कसं करणार? करू नका, वा चालते. तात्यांच्या पिसारीपणापुढे त्या काम करायचा दम चालला नाही. आगळी घेऊन ते माझ्या भावाकडे गेले. खांद्यावर धोत्राचा सोगा टाकून तो तरातरा रानात आला. थोड्या रागीट आवाजातच, तात्या, काम करू द्या की यांना. नाही देणार. का? इच्छा माझी. ठीक आहे. भाऊ देखील चिडीला पेटला आणि गडी बोलावून त्याने झोपडीतलं सामान हुसकायला आरंभ केला. तात्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. डोळे लालबुंद झाले. त्यांनी ठुंक भरली, वळकटी बांधली. डोक्यावर ठुंक आणि काखेत वळकटी घेऊन ते मोटार नक्यावर चढले. त्यांनी गाव सोडला, पण सोडला तो माझ्याकडे येण्यासाठीच. फाल्गुन महिन्यातील एक गदगत्त्या रात्री तात्या माझ्या घरी पोहोचले. रात्री 1:30 वाजला होता. उकाड्याने झोपेशी उभा दावा मांडला होता. मी जागाच होतो. कुत्र्यांनी कालवा केला आणि दारावरची बेल खुर्चीसारखी खणखणली. तेव्हा मी उठून वरांड्यात आलो. विजेचे दिवे पेटते केले. तात्यांना पाहिले आणि थक्क झालो. मी दार उघडलं. त्यांच्या माथ्यावरची ठुंक मीच उतरवून घेतली. वळकटी त्यांनी उभ्या उभ्याच खाली टाकली. त्यांचं काहीतरी बिनसलं आहे हे मी ओळखलं. पद्धतीप्रमाणे पायाला हात लावून नमस्कार केला. आयुष्यमान हो, म्हणता म्हणताच त्यांचा गळा दाटला. का हो तात्या? मी चमकून विचारलं. त्यांनी हुंदका आवरला. नेसलेल्या सोप्याने डोळे पुसले.
निश्चयी स्वरात ते म्हणाले, जाणार होतो गोसावी होऊन, पण तुझ्या बापाचं बोलणं मनात आलं. आता इथेच राहीन शेवटपर्यंत. गावाचं तोंड पाहणार नाही. धाकट्यांनी शोभा केली माझी. मी फार विचारपूस केली नाही. पत्नीला जागं केलं. तात्यांना काही हवं नको ते बघऱ्याविषयी सांगितलं. अपरात्री असल्यामुळे ते जेवले खाले नाहीत. बंगल्याबाहेरच्या अंगणात त्यांनी आपली पथारी अंथरली आणि ते आडवे झाले. दुसऱ्या दिवसापासून त्यांचे जीवन सुरू झाले. 2 वेळचा चहा आणि 2 वेळचे जेवण घेण्यासाठी तेवढे ते आत येत असत. बाकी सारा कारभार बाहेर बागेत. गावाकडच्या रानासारखेच ते इथल्या बागेत राबू लागले. मनाला वाटेल ते करू लागले. असे का तसे का असे त्यांना कोणीच विचारले नाही. बागेतल्या साऱ्या फळझाडांच्या बुडी त्यांनी आळी बांधली. मोसमी फुलांची झाडे उपटून टाकली. अंगणभर माजलेलं तण खुरप्याने खुरपून अंगण कसलं छानसं केलं. पाठीमागच्या दारी एक जांभळ आहे, तिला छोटासा पार बांधला. दिवसभर काही ना काही करण्याचं त्यांचे व्रत सुरू राहिलं.